दुपारची वेळ होती. आजोबा आणि नातू शेतातील एका छोट्याशा पायवाटेवरून चालत होते. वाटेत एक मोठा दगड पडला होता. नातू तो दगड हाताने जोरात ढकलून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला ते जमले नाही. नातवाने आजोबांना हाक मारली आणि लगेच आजोबांना म्हणाला, आजोबा, हा एवढा मोठा दगड कसा बाजूला करू? तो माझ्या एकट्याच्या शक्तीने हलतच नाहीये. आजोबा नातवाच्या पाठीमागे उभे राहून नातवाची गंमत पाहत होते. आजोबा नातवाला म्हणाले, बाळा, कधी कधी एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. ते काम आपोआप सोपं होतं. तुला एक 2 बहिणींची गोष्ट सांगतो. एक लाकूड तोड्या आणि त्याच्या 2 मुली. आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका गावात एक लाकूड तोड्या होता. त्याला 2 मुली होत्या. त्या नेहमी एकमेकींशी भांडत असत. त्या एकत्र काम करायला तयारच नसायच्या. एकदा लाकूड तोड्याने एक मोठी लाकडी फांदी घेतली आणि मुलींना ती तोडायला सांगितली. दोघींनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना ती फांदी एकट्याने तोडता आली नाही. मग पुढे काय झालं आजोबा? मग लाकूड तोड्याने त्या फांदीचे 2 तुकडे केले आणि प्रत्येकीला एक तुकडा दिला. मुलींनी तो तुकडा सहज तोडला. नंतर लाकूड तोड्याने दोन्ही तुकडे एकत्र बांधले आणि त्यांना पुन्हा तोडायला सांगितले. मुलींनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना ते तोडता आले नाही. मग लाकूड तोड्याने त्यांना समजावून सांगितले, एकट्याने काम करणे कठीण आहे, पण एकत्र काम केले तर मोठ्यातले मोठं कामही सोपं होते. तुम्ही जर एकत्र राहिलात आणि एकमेकींना मदत केलीत तर तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. आजोबांनी नातवाला प्रेमाने जवळ घेतले आणि समजावले, बघ बाळा, तो मोठा दगड तू एकटा बाजूला करू शकला नाहीस, पण जर आपण दोघांनी मिळून प्रयत्न केले तर तो सहज बाजूला होईल. जेव्हा आपण एकमेकांना मदत करतो तेव्हा मोठ्यातले मोठं कामही सोपं होते. आपल्यात एकी असली तर मोठ्यातले मोठं आव्हानही आपण पार करू शकतो. नातू खुश होऊन आजोबांना म्हणाला, आता कळलं आजोबा, एकत्र काम केलं की काम सोपं होतं. आजोबा नातवाच्या बोलण्यावर हसले आणि नातवाला म्हणाले, अगदी बरोबर. एकीने केलेल्या कामाची ताकद खूप मोठी असते. आजोबांनी सांगितलेले एकीची खरी ताकद ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करा. भेटूयात पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा.